नमस्ते मित्रांनो, माझं नाव गणेश तिवारी आणि मी आपलं स्वागत करतो माझं यूट्यूब चॅनल गणू दी एंटरटेनर। कधीतरी एखाद्या सुरात मातीचा वास असतो, कधी एखाद्या आवाजात आयुष्याची कहाणी लपलेली असते आणि असाच एक आवाज म्हणजे संजू राठोड। गावातून आलेला एक साधा मुलगा आज महाराष्ट्रभर आपल्या गाण्यांनी लोकांच्या मनात घर करून बसलाय। हा आहे संजू राठोड याचा सुरेल प्रवास। 24 नोव्हेंबर 1998 रोजी संजू राठोड याचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील धनवड या गावात बंजारा कुटुंबात झाला। वडील शेतकरी, आई गृहिणी। लहानपणी शाळेत असताना तो हमखास गायचा। भजन, लोकगीत आणि गावातील कार्यक्रमांमध्ये गाण्याची त्याला भारी आवड होती। शाळा पूर्ण केल्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला, पण अभ्यासात त्याचं मन रमत नव्हतं। गाणी हे त्याचं जीव की प्राण होतं। घरी साधी परिस्थिती होती, पण मन मात्र मोठं होतं। संगीताच्या तालात त्याने स्वप्न रंगवायला सुरुवात केली। आवाज होता पण संधी नव्हती। हनी सिंग हे त्याचे प्रेरणास्थान। संजूने स्वतःचीच गाणी लिहायला सुरुवात केली आणि रॅप सॉन्ग परफॉर्म करू लागला। 2017 मध्ये संजूने इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून दिलं। आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांचा विरोध पत्करून तो स्वप्न नगरी मुंबईत आला। मुंबई येताच पैशांची चणचण भासू लागली। मित्रांसोबत रूम शेअर करून राहू लागला। जिथे जागा मिळेल तिथे त्याचा ठिकाणा होऊ लागला। त्याच्या खिशात पैसे नव्हते, डोळ्यात स्वप्न आणि मनात मेहनत करण्याची जिद्द आणि चिकाटी होती। येणारा प्रत्येक दिवस त्याची परीक्षा घेत होता, पण हार मानेल तो संजू कसला। त्याला नेहमी वाटायचं जो थांबला तो संपला। कसंबसं त्याने एक जुना लॅपटॉप घेतला आणि त्यावरच तो स्वतःची गाणी लिहून कंपोज करून रॅप गाऊ लागला। युट्यूबवर तो त्याची गाणी अपलोड करू लागला आणि त्याला भरघोस असा प्रतिसादही मिळू लागला। संजू राठोड यांनी आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात स्वतंत्र गाण्यांपासून केली। त्यांच्या सुरुवातीच्या काही गाण्यांमध्ये गणपती बाप्पाला समर्पित केलेली भक्तिगीतेही होती, ज्यांनी दरवर्षी युट्यूबवर 10 ते 15 मिलियन व्ह्यूज सहज मिळवले। यानंतर त्याच्या छमिया, स्टाईल मारताय आणि झुमका या गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळवली। पण त्यांचा खरा ब्रेक थ्रू मे 2023 मध्ये नऊवारी पाहिजे या गाण्यामुळे झाला। प्राजक्ता घाग सोबत चित्रित केलेले हे रंगीत आणि जोशपूर्ण गाणे 200 मिलियन पेक्षा अधिक युट्यूबर्स व्ह्यूअर्सनी पाहिले आणि 14व्या महाराष्ट्र फेवरेट कोण पुरस्कार सोहळ्यात फेवरेट सॉन्ग नॉन फिल्मी हा सन्मान जिंकला। 2024 मध्ये राठोड यांना संपूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळाली। त्यांच्या गुलाबी साडी या गाण्यामुळे जे 6 फेब्रुवारीला नऊवारी पाहिजे चा सिक्वल म्हणून रिलीज झाले। या गाण्याची आकर्षक धून, जोशपूर्ण शब्द आणि राठोड याच्या दिग्दर्शनातला बनलेला प्राजक्ता घाग सोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या गाण्यावर आधारित 5 मिलियनहून अधिक इंस्टाग्राम रील्स तयार झाल्या। माधुरी दीक्षित आणि रेमो डिसूजा सारख्या सेलिब्रिटींनी देखील या ट्रेंडमध्ये भाग घेतला। हे गाणं न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकले आणि मराठी हे पहिले गाणे ठरले जे ते तिथे झळकले। तसेच पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतातील प्रसिद्ध रॅपर्स जसे की डिवाइन आणि बादशाह यांनीही या गाण्याचे कौतुक केले। यानंतर राठोड यांनी सुपरस्टार सिंगर 3 या कार्यक्रमात नेहा कक्कड सोबत उपस्थिती लावली। ऑक्टोबर 2024 मध्ये राठोड यांनी इतिहास रचला। ते ॲलन वॉकरच्या सबन एरिना कॉन्सर्टसाठी परफॉर्म करणारे पहिले मराठी गायक ठरले। या निमित्ताने त्यांनी प्रादेशिक संगीताला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेले। 2025 मध्ये राठोड यांचे शाकी हे गाणं 22 एप्रिलला रिलीज झाले, ज्यात बिग बॉस फेम ईशा मल्विया झळकली। हे गाणं रिलीज होताच युट्यूबच्या टॉप 100 ग्लोबल म्युझिक व्हिडिओज यादीत अव्वल स्थानी पोहोचले। यानंतर राठोड यांचे पुढचे गाणे सुंदरी, ज्यात याशिका जाधव झळकली, ते सप्टेंबर 11, 2025 रोजी युट्यूब फॅन फेस्ट 2025 मध्ये रिलीज करण्यात आले। या फॅन फेस्टचे जर काही क्षण तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही वर दिलेल्या युट्यूब शॉर्ट लिंकवर क्लिक करू शकता। असा हा आहे अवलिया, ज्याची जितकी प्रशंसा करू तेवढी कमीच आहे। आज त्याची गाणी फक्त महाराष्ट्रापुरती नाहीत तर संपूर्ण भारतात आणि जगभरात पोहोचली आहेत। येणाऱ्या 24 नोव्हेंबरला संजूचा वाढदिवस आहे, तर आपल्या सर्वांच्या तर्फे संजूला येणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।